मित्रांनो, तर जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे की जून 2025 आणि सप्टेंबर 2025 हा जो 3-4 महिन्यांचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये पूर परिस्थिती असेल, अतिवृष्टी असेल, या सर्व कारणांमुळे म्हणजे एकंदरीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी जवळपास 32,000 कोटींचा GR देखील निर्गमित करण्यात आला। त्याचं वाटपही झालं, परंतु आता त्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे। कारण आपण जर पाहिलं तर हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि 8 डिसेंबर रोजी म्हणजे कालच एक नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, जो की 663 कोटी रुपयांचा निधी आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। या निधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे, ती म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून। आता हा जो निधी मंजूर झालेला आहे, हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि त्या शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला आहे, ही संपूर्ण आकडेवारी जिल्हानिहाय आकडेवारी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण असा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना ज्या प्रत्येकाच्या जिल्ह्याची अपडेट समजून जाईल। अंतर शेतकरी मित्रांनो, आता आपण जर पाहिलं तर सर्वात अगोदर गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 72,134 शेतकरी बांधव हे या नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेले आहे आणि यासाठी 56 कोटी 68 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यासाठी 64,516 शेतकरी बांधव पात्र आहेत आणि 31 कोटी 66 लाख रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी 1,36,650 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। 1,36,650 शेतकरी बांधवांना ही मदत त्यांच्या खात्यावरती लवकरच जमा केली जाणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, जालना जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, या जिल्ह्यांसाठी एकूण 38,105 शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या शेतकरी बांधवांना 27 कोटी 58 लाख रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। त्यानंतर जळगाव जिल्हा असेल, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा असेल तर 7,733 शेतकरी बांधवांना 5 कोटी 51 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर पुणे विभागातील सोलापूर असेल, पुणे असेल, सातारा असेल, सांगली जिल्हा असेल, या चारही जिल्ह्यांसाठी एकूण 20,617 शेतकरी बांधव पात्र आहेत आणि यांसाठी 57 कोटी 79 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। आता यामध्ये सोलापूरमध्ये काही शेतकरी बांधवांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, यासाठी जवळपास 20,421 शेतकरी बांधवांना 57 कोटी 58 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे आणि यामध्ये जवळपास 14,000 शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना ही जी रक्कम आहे, ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, ही जी माहिती किंवा अपडेट आपण जाणून घेत आहोत, तर ही अपडेट 8 डिसेंबर 2025 रोजी एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये 482 कोटी 10 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। आता यामध्ये 3 हेक्टर पर्यंत शेतकरी बांधवांना मदत दिली जाणार आहे। तर यामध्ये आपण जर नागपूर विभागाचा विचार केला तर नागपूर विभागातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया याही जिल्ह्यांसाठी 3,15,531 शेतकरी बांधवांना 209 कोटी 38 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। आता आपण जर पाहिलं तर हा जो एकूण 663 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे किंवा एकूण 663 कोटींच्या निधीच्या प्रस्तावाला राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। तर यामध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्या शेतकऱ्यांचा समावेश आहे। ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी खरडून गेल्या त्यांचाही समावेश आहे, काही शेतकरी बांधवांच्या जमिनीच खरडून गेल्या त्यांचाही समावेश आहे। म्हणजे एकंदरीत संपूर्ण शेतकरी बांधवांचं जे काही संपूर्ण नुकसान झालेलं आहे, या संपूर्ण नुकसानीचा यामध्ये समावेश आहे। आता काही जिल्हे अजूनही राहिलेले आहे, यामध्ये ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये 47,594 शेतकरी बांधव हे मंजूर झालेले आहेत, पात्र ठरलेले आहेत। यासाठी 16 कोटी 81 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये 35,538 शेतकरी बांधव पात्र आहेत, यांना 9 कोटी 32 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 42,992 शेतकरी बांधव पात्र आहेत आणि यांना 14 कोटी 69 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2,81,000 शेतकरी बांधव पात्र आहेत,
1,66,00,000 रुपयांचा निधी या शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 18,371 शेतकरी बांधव पात्र आहेत आणि यांना 6,11,00,000 रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता आपण जर पाहिलं तर यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। जी काही उर्वरित जिल्हे आहेत त्याचीही अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, ही जी 663 कोटी रुपयांचा निधी हा 8 डिसेंबर 2025 रोजी मंजूर करण्यात आलेला आहे। याचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या हिवाळी अधिवेशनामध्ये जी काही आपण म्हणत असतो की आचारसंहिता असते, तर हिवाळी अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारची आचारसंहिता नसते, परंतु तरी सुद्धा आता हा निधी मंजूर झालेला आहे आणि लवकरच या निधीचं वितरण हे संपूर्ण पात्र जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच केलं जाणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे जे वितरण आहे नक्की केव्हा केलं जाईल, तर हे डिसेंबरच्या अखेरपर्यंत संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा जो अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी आहे हा निधी मंजूर तर झालेला आहेच, परंतु वितरितही केला जाईल। शेतकरी मित्रांनो, माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।